भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 10वे श्री त्र्यंबकेश्वर हे गौतमी तटावरील दिव्य ज्योतिर्लिंग अगदी आगळ्या आणि वेगळ्या स्वरूपाचे आहे. येथील मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंगावर इतर ठिकाणांप्रमाणे शंकराची साळुंका पिंड नाही. त्या जागी फक्त उखळासारखा एक मोठा खड्डाच आहे. त्या खड्ड्यात अंगुष्ठप्रमाण 3 लिंगे आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची ती 3 लिंगे म्हणजे स्त्री अंबिकेश्वर. त्या 3 पैकी महेशाच्या लिंगावर वरून एका कपारीतून सतत पाणी झिरपत असते, म्हणजे तो नैसर्गिकपणे सतत अभिषेकच होत असतो. या ज्योतिर्लिंगातून कधीकधी सिंहगर्जनेसारखा आवाज येतो, तर कधीकधी अग्नीच्या दिव्यज्वालाही निघतात. अशावेळी भगवान शंकरांचा कोप होऊ नये म्हणून भांगमिश्रित दुधाच्या घागरीच्या घागरी त्या लिंगावर ओतून रुद्राभिषेक मंत्रांचा जयघोष करतात. ते सर्व दूध त्या खड्यात जिरतच असते. ते जिरणे बंद झाले की प्रभू शांत झाले असे समजतात. असे हे अलौकिक दिव्य ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी कसे उत्पन्न झाले याची एक कथा आहे. सह्यागिरीच्या त्या भागात गौतम ऋषींचा आश्रम होता. सभोवतालचा भाग वैराण, नापीक होता, पण आश्रमाजवळ पाण्याची उत्तम सोय असल्यामुळे गौतम ऋषींनी साळीचे भरपूर पीक काढले आणि त्या भागातील लोकांना भरपूर अन्नदान केले. त्यांचा हा उपक्रम आणि मोठेपणा इतर काही ऋषीमुनींना सहन होईना. गौतमांचा पुण्यक्षय व्हावा म्हणून एकदा त्या ऋषींनी गौतमांच्या साळीच्या भरघोस पिकात एक गाय सोडून दिले. हॅक हॅक म्हणून गौतमांनी त्या गायीला दर्भ फेकून मारले. ती गाय त्यामुळे मरून गेली. गौतमांना गोहत्येचे महापाप घडले. ते गोहत्येचे महापाप नाहीसे व्हावे म्हणून गौतमांनी घोर तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. गौतमांच्या पापक्षालनासाठी शंकरांनी त्या ठिकाणी गंगा आणली आणि ती गायही जिवंत केली. गोदा म्हणजे गायीचे दान देणारी गोदावरी. ती गौतमांसाठी आणलेली गौतमी गंगा. ती ब्रह्मगिरीवर उगम पावली. तो मुहूर्त विष्णूच्या कूर्मावतारानंतर वराह अवताराच्या संधिकाळात सिंह राशीत गुरु असता सिंहस्थात माघ शुद्ध दशमी गुरुवारी मध्यान्हकाळी प्रगट झाली. म्हणून ब्रह्मा विष्णूंसह शंकरांनी त्र्यंबकेश्वराच्या रूपाने दिव्य ज्योतिर्लिंग रूपात तेथे भक्तजन कल्याणार्थ वास्तव्य केले. घडले गोहत्येचे पातक गौतम ऋषीच्या शिरी हो. त्याने तप मांडिले ध्याना आणुनी तुझ अंतरी हो. प्रसन्न होऊनी त्याते स्नाना दिधली गोदावरी हो. औदुंबरमुळी प्रगटे पावन त्रैलोक्याते करी हो. ब्रह्मगिरीचा हा भागसुद्धा श्रीशंकराच्या साळुंका पिंडीसारखा दिसतो. त्याच्या शिरावरून त्या पावन गौतमी गंगेचे जळ झुळझुळ वाहते. ब्रह्मगिरीच्या ज्या कड्याजवळ गोदावरीचा उगम झाला त्या स्थानाला गंगाद्वार हे नाव आहे. तेथील एका गोमुखात गंगेचे पाणी सतत वाहत असते. तेथे श्रीगोदावरी मातेचे मंदिर असून तिची मूर्तीही प्रसन्न अशी आहे. जवळच वराहतीर्थ आहे. गंगाद्वारातून निघालेली गोदावरी थोड्या अंतरावर गुप्त झाली आणि नंतर पायथ्याशी प्रगट झाली. ती तेथून पुन्हा गुप्त होऊ नये म्हणून गौतमांनी 4 दिशांना दर्भ टाकून तिला कुशावर्तात गुंतविले. हे कुशावर्त महातीर्थ सुमारे 27 मीटर चौरसाकृती असून मजबूत दगडी बांधणीचे उतरण्यास 4 पायऱ्या असलेले असे पावनतीर्थ आहे. सिंहस्थ पर्वणीत दर 12 वर्षांनी येथे प्रचंड यात्रा भरते. लाखो लोक कुशावर्त तीर्थात स्नान करून पावन होतात. कुशावर्त महिमा वाचे वर्णून किती हो. वंदन मार्जन करीती त्यांचे महादोषवर्ती हो. या कुशावर्त तीर्थाच्या सभोवती ओवऱ्या आहेत. तेथे सुरेख मूर्तीही कोरलेल्या आहेत. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी कुशावर्ताजवळ एक मोठा गंगासागर नावाचा तलाव आहे. तेथे जवळच निवृत्तीनाथ यांची समाधी आणि गोरक्ष गुंफा आहे. ज्ञानेश्वरांनी आळंदीला समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठा आधी कनिष्ठ गेला म्हणून निवृत्तीनाथ उदास झाले. त्यांनी या गोरक्ष गुंफेत आपले गुरु गहिनीनाथ यांच्या तपोभूमीत समाधी घेतली. याच गोरक्ष गुंफेत गहिनीनाथांनी निवृत्तीनाथाला नाथपंथाची दीक्षा दिली होती. याच ठिकाणी श्रीदत्ताला सिद्धी प्राप्त झाली होती. जवळच्या नीलपर्वतावर नीलांबिकेचे स्थान आहे. अंजली पर्वतावर हनुमंत माता अंजनीने तपश्चर्या केली होती. ब्रह्मगिरीवर एक डोंगरी किल्ला भग्नावस्थेत आहे. पूर्वी तो देवगिरीच्या यादवराजांनी बांधलेला होता. नंतर तो मोगल, मराठे, निजाम, पेशवे आणि इंग्रजांच्या ताब्यात आला. स्वातंत्र्य काळातही तो तसाच पडून आहे. या ब्रह्मगिरीला 9-20/31 प्रदक्षिणा घालणे महापुण्यकार्य समजले जाते. ते कार्य अवघडही आहे. प्रदक्षिणा मार्गात रामतीर्थ, प्रयागतीर्थ, नृसिंहतीर्थ वगैरे अनेक रम्यस्थाने असून श्रीमंत पेशव्यांनी दर 25 हातांवर दुतर्फा झाडे लावलेली आहेत. पेशवाईत शिक्षा म्हणूनही गुन्हेगारांना ब्रह्मगिरीच्या काही प्रदक्षिणा घालण्यास लावित असत. दुष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा. त्याच्या पुण्या नाही गणना. त्र्यंबक शहर हे समुद्रसपाटीच्या सुमारे 2500 फूट उंचीवर असून निसर्गरम्य असे थंड हवेचे ठिकाणही आहे. ते पवित्र तीर्थक्षेत्र आहे. भगवान त्र्यंबकेश्वराचे मंदिर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी बांधले. मंदिराभोवती भक्कम दगडी तटबंदी आहे. प्रांगण प्रशस्त असून प्रसन्न वाटते. पूर्वेला महाद्वार आहे. या मंदिरातील खांबावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मुख्य देवालयासमोर नंदीचेही एक देवालय आहे. नगारखान्यात दररोज नगाऱ्यांची हजेरी होत असते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला नित्यपूजा, आरती, नैवेद्य आणि विशेष प्रसंगी मोठे उत्सव केले जातात. उत्सवाच्या वेळी देवाला वस्त्रालंकार विभूषित असा त्रिमुखी टोप
आणि त्यावर रत्नखचित बहुमोल मुकुट घातला जातो। हा रत्नखचित मुकुट नारोशंकर यांनी दक्षिण स्वारीत मिळविला होता। तो त्यांनी त्र्यंबकेश्वराला अर्पण केला। सरदार विंचुरकरांनी देवाला एक छानसा रथही दिला। दर सोमवारी त्र्यंबकेश्वराची पालखी मंदिरातून वाजत गाजत थाटाने कुशावर्तावर जाऊन परत येते। त्र्यंबकेश्वराजवळ गौतमी गोदावरीला अहिल्या नावाची एक छोटी नदी मिळते। त्या संगमावर काही लोक नागनारांबळ नागनारायणबळी नावाचा एक विशिष्ट विधी करतात। पूर्वजांच्या काही अतृप्त आशा राहिल्यामुळे काही लोकांना संततीला प्रतिबंध होते। तो दोष आणि काही बाधा असेल तर ती नाहीशी होऊन संततीची प्राप्ती होण्यासाठी हा विधी म्हणजे एक प्रकारे उत्तरक्रिया असते। हा नवस फेडल्यावर अनेकांना संतती प्राप्ती झाल्याचे अनुभव आहेत। म्हटलेच आहे की तत्र गत्वा कुरु श्राद्धम पितृनुद्दिश्य यत्नत। असे हे आगळे आणि वेगळे ज्योतिर्लिंगस्थान श्री त्र्यंबकेश्वर महान, पवित्र तसेच दिव्य तीर्थक्षेत्र आहे। नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।